श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजल्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। रामकृष्ण हरी श्री शंकर। आज आपण पंचदशीच्या 5व्या भागाला प्रारंभ करत आहोत। आपण मागच्या भागामध्ये शंकरानंद यांना केलेला प्रणिपात, यांना केलेला नमस्कार याचं आपण चिंतन केलं। सद्गुरू काय करतात याचं उत्तर देत असताना सांगितलं, सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे। अंतःकरणामध्ये जो विलास निर्माण झालेला असतो मोहाचा, तो मगरीच्या रूपाने ते येतात आणि त्याचा ग्रास करतात। मग अशा सद्गुरूंना आम्ही नमस्कार करतो। अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्वतःच्या सद्गुरूच्या संबंधानं नतमस्तकता धारण केलेली आहे। आणि मग त्यानंतर पुढच्या असणाऱ्या प्रकरणाला त्यांनी सुरुवात केली। बघा, आता आजपर्यंत आपण पाहिलं तो मंगलाचरणाचा भाग पाहिला, पण इथून मात्र आपल्याला तत्वज्ञानाचा भाग पाहिजे। मग तिसऱ्या श्लोकापासून तत्वज्ञानाला सुरुवात केली। माणसाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची अवस्था आहे ते म्हणजे जागृत अवस्था। मनुष्याने जागृत राहिलं पाहिजे आणि जागृत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन कोणतं सांगितलं तर या परमार्थामध्ये यायचं आणि हिताच्या संबंधानं विचार करणं ही जागृत अवस्था सांगितली गेलेली आहे। जागृत अवस्था सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या जणांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना केलेल्या आहेत। बघा, जागृत अवस्था म्हणजे फक्त झोपेतून उठणं असा भाग नाही आहे। अनेक संत महात्म्यांनी त्याच्या संबंधानं उल्लेख केलेला आहे। महाराज, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। त्यांचे माता पिता धन्य कुणाचे, जो आपल्या हिताच्या दृष्टीनं जागृत असतो। बघा, आपण नित्य काकड्याला अभंग म्हणतो। बघा, उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेहो मग कैसा भगवंत। उठा साधू संत साधा आपुले हित, आपल्या हिताच्या संबंधानं प्रवृत्त राहणं यालाच जागरूकता म्हटलं गेलेलं आहे। आणि म्हणून पहिल्यांदा जागरूकतेचा विचार या ठिकाणी केलेला 3ऱ्या श्लोकामध्ये पाहायला सापडतो। आपण तो आधी वाचूया आणि मग त्याचं यथामथी चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगितलंय बघा 3ऱ्या श्लोकामध्ये, शब्दस्पर्शादयो विद्या वैचित्र्या जाग्रते पृथक, ततो विभक्ता तत्संवित ऐक्यरूप्यान्न भिद्यते। बघा, शब्दस्पर्शादयो विद्या वैचित्र्या जागृते पृथक, ततो विभक्ता तत्संवित ऐक्यरूप्यान्न भिद्यते। शब्दस्पर्शादयो, शब्द स्पर्श आदयो म्हणजे शब्द स्पर्श इतर असणाऱ्या सगळ्या गुणांचा जर आपण विचार केला तर काय सांगितलं, वेद्या, वेद्या जाणून घ्या, वैचित्र्या हे सगळे कसे आहेत तर त्याचं वर्णन करताना सांगितलं हे विचित्र आहेत, विभिन्न प्रकारचे। जाग्रते पृथक, जागृतीत अवस्थेमध्ये हे परस्पराहून आपल्याला भिन्न वाटतात। ततो विभक्ता, पण त्यापासून भिन्न असणारे, तत्संविद ते संविद, एकरूप्या न भिद्यते एकरूप आहे ते भिन्न नाही। म्हणजे सरळ अर्थ जर या श्लोकाचा आपण पाहिला तर असा होतो की आपण जर विचार केला तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं आणि हे ज्ञान विभिन्न पद्धतीचं ज्ञान, वेगवेगळ्या पद्धतीचं ते ज्ञान आहे। परंतु तत्संवित त्याच्याही पेक्षा विपरीत असणारं जे ज्ञान आहे, एकरूप्यान भिद्यते
ते ज्ञान एक स्वरूपाचं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल नाही, असे या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. या श्लोक क्रमांक 3 पासून काय केले तर तत्त्वज्ञानाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला सापडतं. पहिल्या 2 श्लोकामध्ये काय केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे, आणि 3ऱ्या श्लोकामध्ये या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. काय सांगितलं याच्यामध्ये एक प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा एकरूप्या न भिद्यते, ते एकरूप आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये भेद नाही. संवित एकरूप झाल्याने किंवा संवित एकरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही, हे या ठिकाणी सांगितले. संवित याच्यामध्ये भेद नाही, तो अखंड आहे, तो एकरूप आहे, आणि एकरूप अखंड असं असणारं ज्ञानाची प्राप्ती झाली की मग शब्द स्पर्श रूप रसगंध या माध्यमातून होणाऱ्या ज्ञानाला कोणत्याही पद्धतीचा वाव राहत नाही, असं आपल्याला पाहायला सापडतं. किंवा या 5 विषयांच्या माध्यमातून प्राप्त होणारं ज्ञान जरी आपल्याला विभिन्न वाटलं तरीसुद्धा एकरूप्या न भिद्यते, ते एकरूपच आहे, त्याच्यामध्ये विभिन्नता नाही, अशा पद्धतीची प्रतिज्ञा केलेली आपल्याला पाहायला सापडतं. आपण मागच्याच असणाऱ्या व्हिडिओमध्ये थोडासा याचा विचार केला की 2 पद्धतीचे ज्ञान सांगितले. एक म्हणजे धाराज्ञान आणि दुसरं कुटस्थ ज्ञान. धाराज्ञान काय आणि कुटस्थ ज्ञान काय याचा विचार करणार आहोत. शब्दस्पर्शा दयोवेद्या वैचित्र्या जागृते पृथक, हे जे आहे याला धाराज्ञान असं म्हटलं जातं. ततो विभक्त्या तत्संवित एकरूप्या न भिद्यते, हे जे ज्ञान आहे या ज्ञानाला कुटस्थ ज्ञान असं म्हटलं जातं. आपण त्याचा विचार करणार आहोत पुढं. बघा, आपण जर संवित या शब्दाचा विचार केला तर संवित हा स्त्रीलिंगी शब्द आहे. जसा चिती नावाचा शब्द आहे त्या पद्धतीने संवितसुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे. आता चित याचा जर विचार केला तर चित हा शब्द नपुंसकलिंगी येतो आणि संवित नावाचा शब्द मात्र स्त्रीलिंगी येतो, असं आपल्याला पाहायला सापडतं. आता वित या शब्दाचा अर्थ आहे की ज्ञान. विद्यते जाणणे, ज्ञानस्वरूप अशा पद्धतीचा हा शब्द आहे. आणि त्याला सम नावाचा उपसर्ग लागला की त्याचा अर्थ झाला की बाबा ज्या ज्ञानाचा कधीही बाध होत नाही त्याला काय म्हटलं जातं, संवित असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ज्ञानाचा बाध होतो का, ज्ञानाचा बाध होतो का. ज्ञान हे बाध स्वरूप आहे, बाध्य आहे का अबाध्य आहे, हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. तर त्याचं उत्तर सांगताना सांगितलं की बाबा संवित सोडून बाकीची जी सगळी ज्ञान आहेत ती बाध्य आहेत आणि संवित ज्ञान मात्र बाध्य नाही, असा याचा अर्थ आहे. उदाहरणार्थ काय तर आपण विचारसागर नावाचा ग्रंथ शिकलो. त्या विचारसागरामध्ये मंदांधकाराच्या माध्यमातून ज्यावेळेस एखादा पदार्थ आपल्याला प्रतीत होतो त्यावेळेस इदम अशा पद्धतीचं ज्ञान त्याला होतं. आता हे इदम झालेलं ज्ञान आहे ते पूर्ण ज्ञान आहे का, नाही, काहीतरी आहे हे आपल्याला कळलं, पण काय आहे हे कळलं का, कळलं नाही. मग आपण काय करतो तर आपल्या अंतःकरणामध्ये मंद अंधकाराच्या माध्यमातून ज्याची प्रतिकृती उमटते त्या प्रतिकृतीला साजेसा किंवा समान एकरूप अशा पदार्थांचा विचार करायला सुरुवात करतो. मग त्यावेळेस आपल्याला त्या रज्जूवर सर्पाध्यास होतो. आता रज्जूवर सर्पाध्यास झाला, ज्ञान झालं का नाही, ज्ञान झालं. अंतःकरण वृत्तीने सांगितलं की बाबा हा सर्प आहे. मग हे झालेलं ज्ञान, हे ज्ञान संवित ज्ञान आहे का रूपाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान आहे, तर ते रूपाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान. आता रूपाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान जरी असलं तर ते यथार्थ ज्ञान आहे का, यथार्थ ज्ञान नाही. मग कोणतरी बॅटरी आणतं, प्रकाशाची योजना करतं, मग कळतं की अरे बाबा हे रज्जू आहे. मग रज्जूचं रज्जूरूपानं झालेलं ज्ञान तरी यथार्थ आहे का, नाही. त्याचा विचार करताना सांगितलं की बाबा रज्जूचं रज्जूरूपानं झालेलं ज्ञानसुद्धा यथार्थ नाही, कारण रज्जू अधिष्ठानच चैतन्य याचं ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस ते यथार्थ ज्ञान आहे. अन्यथा रज्जूचं रज्जूरूपानं झालेलं ज्ञानही यथार्थ नाही आणि रज्जूचं सर्परूपानं झालेलं ज्ञानही यथार्थ नाही. दोन्हीही पद्धतीचा विचार केला तर दोन्ही हे अध्यासच आहेत असं आपल्याला पाहायला सापडतं. मग एक जो आहे तो भ्रमाध्यास आहे आणि एक आहे ते जागृती अध्यास आहे.
कळतंय का? आपण याचा विचार केलेला आहे, त्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. मग अशा माध्यमातून झालेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान बाधमय किंवा बाध्य अशा स्वरूपाचं ज्ञान आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. त्याचा बाध होतोय आणि बाध होत असल्यामुळं या ज्ञानाला संवित असं म्हणता येत नाही. मग संवित ज्ञान म्हणजे काय? तर संवित ज्ञान म्हणजे ते ज्ञान की ज्याचा बाधच होत नाही, बाधच होत नाही. आता आपण जर विचार केला तर जग संसार याचा आपलं ज्ञानही आहे आणि याचा आपल्याला अनुभवही आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. मग आपण ज्यावेळेस या व्यवहारामध्ये वागतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं निरंतर ज्ञान होत असतं, निरंतर ज्ञान होत असतं. आपण ज्यावेळेस अनुबंध चतुष्टयाचा विचार केला तर त्या अनुबंध चतुष्टयामध्ये प्रयोजनाचा विचार केला बघा. मग ग्रंथाचं प्रयोजन काय? तर मोक्ष हे ग्रंथाचं प्रयोजन आहे. पण प्रत्येकजण त्याच प्रयोजनामधून या ग्रंथाचा अभ्यास करतोय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येकजण त्याच प्रयोजनाच्या माध्यमातून ग्रंथाचा अभ्यास करत नाही. मग काही जणांना जिज्ञासा असते अंतःकरणामध्ये, काय असावं या ग्रंथामध्ये आणि ग्रंथामध्ये काय असावं याचा विचार करून ज्यावेळेस एखादी व्यक्ती या ग्रंथामध्ये प्रवृत्त होते त्यावेळी हे ज्ञान हे यथार्थ ज्ञान होईल का याचा विचार करावा लागतो. आपण ज्यावेळेस व्यवहारामध्ये वागत असतो त्यावेळी व्यवहारामध्ये आपल्याला नित्य निरंतर सतत आपल्याला ज्ञान होत असतं. कशाचं ज्ञान होतं? तर काही ज्ञान स्पर्शानं होतं, काही ज्ञान गंधानं होतं, काही ज्ञान रूपानं होतं, काही ज्ञान रसानं होतं, काही ज्ञान शब्दाने होतं. हे वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे. मग ज्ञानाचा जर आपण विचार केला तर ज्ञानाचा विचार करीत असताना काही कालची ज्ञान आहेत, कालपर्यंत ज्ञान होतं, काही आजचं ज्ञान आहे, काही उद्याचं ज्ञान आहे, काळाचं ज्ञान आहे आपल्याला. काही जे ज्ञान आहे ते देशाचं ज्ञान आहे, म्हणजे या देशामध्ये हे चालू आहे. देश म्हणजे काय? भारत, पाकिस्तान, अमेरिका अशा पद्धतीचे देश नाहीत. देश म्हणजे स्थळ, या स्थळाचं या ठिकाणाचं ज्ञान आहे, त्या ठिकाणाचं ज्ञान आहे, त्या ठिकाणाचं ज्ञान आहे. या ज्ञानामध्ये सुद्धा भिन्नता आपल्याला पाहायला सापडते. वस्तूमध्ये सुद्धा भिन्नता आपल्याला पाहायला सापडते. वस्तूमध्ये भिन्नता आहे का नाही? आहे. कशाची भिन्नता आहे? तर एक आहे ते दगड आहे, दुसरं आहे ते त्या ठिकाणी वर्तमानपत्र आहे, दुसरं आहे ते त्या ठिकाणी मोबाईल आहे, तिसरं आहे ते चित्र आहे. या वस्तूचं ज्ञान आपल्याला होतं वेगवेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे विभिन्न पद्धतीच्या वस्तूच्या माध्यमातून, कालाच्या माध्यमातून आणि देशाच्या माध्यमातून आपल्याला नित्य निरंतर अखंड ज्ञान होते. ज्ञानाची प्रक्रिया थांबली आहे का? ज्ञानाची प्रक्रिया थांबली नाही. असे ज्ञानाचे एकूण 13 प्रकार सांगितले. आपल्या वेदांतशास्त्रामध्ये वृत्तीप्रभाकर नावाचा एक ग्रंथ आहे बघा. त्या वृत्तीप्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये एकूण अंतःकरण वृत्तीच्या माध्यमातून होणाऱ्या ज्ञानाचे 13 प्रकार सांगितले. 13 पद्धतीनं ज्ञान तुम्हाला होतं. मग हे 13 पद्धतीनं होणारं ज्ञान, हे ज्ञान यालाच धारा ज्ञान म्हटलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हे 13 वेगवेगळ्या पद्धतीने विभिन्न पद्धतीने होणारं ज्ञान आहे. कधी ते यथार्थ असतं, कधी अयथार्थ असतं, कधी तो अध्यास असतो. वेगवेगळ्या पद्धतीनं ज्ञान होतं. कधी कधी वाटतं आपल्याला, शब्द आपल्या कानावर पडतो, अरे मला हाक मारली काय कुणी पाठीमागून, किंवा पुढून मला कुणी हाक मारली का? अरे नाही, तुम्हाला नाही हाक मारली, दुसऱ्या कोणाला तरी ते बोलवत आहे. अशा पद्धतीनं जे झालेलं ज्ञान आहे याला धारा ज्ञान म्हटलं जातं, वृत्ती ज्ञान असं म्हटलं जातं. आणि ही प्रक्रिया अविरत पद्धतीनं चालू आहे. अविरत ज्ञान होते बघा. आता आपल्याच या व्हिडिओचा विचार करा. व्हिडिओ जसा जसा पुढे जातोय तसं तसं एकेका शब्दाच्या माध्यमातून ज्ञान होतं. काही जणांना चित्राच्या माध्यमातून ज्ञान होतं. मग ही ज्ञानाची प्रक्रिया अविरत पद्धतीनं चालू आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड नाही. विज्ञान विरती सुप्ती असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला सापडतं. सतत प्रक्रिया, अविरत प्रक्रिया चालू आहे. आणि ही ज्या वेळेस अविरत ज्ञान होण्याची प्रक्रिया थांबते बघा बरं का, कधी थांबते? विरती सुप्ती. ज्या वेळेस ही अविरत ज्ञान होण्याची प्रक्रिया थांबते, आता ज्ञानाची गरज नाही, अशा पद्धतीची अवस्था जेव्हा सिद्ध होते ती अवस्था
म्हणजे सुषुप्ती नावाची अवस्था आहे. सुषुप्ती झाली की निश्चित पद्धतीने ज्ञानाची प्रक्रिया थांबली. म्हणजे आपल्याला देशाच्या माध्यमातून, कालाच्या माध्यमातून किंवा वस्तूच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान होते, अविरत पद्धतीनं ज्ञान होते. ह्याला म्हटलं गेलेलं आहे ते धाराज्ञान. शब्दस्पर्शादयो विद्या वैचित्र्या जाग्रते पृथक, हे जे ज्ञान आहे याला धाराज्ञान असं म्हटलं जातं. आणि कुटस्थ ज्ञान म्हणजे काय, तर या ज्ञानाहून वेगळं असणारं ज्ञान, या ज्ञानाहून वेगळं असणारं ज्ञान याला कुटस्थ ज्ञान म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्यालाच कुटस्थ ज्ञान म्हटलं गेलं. कुटस्थ म्हणजे काय, तर धाराज्ञानाहून वेगळं ज्ञान. किंवा अजून एका पद्धतीनं ज्याचा आपण व्याख्या करू शकतो बघा, ज्या ज्ञानाचा कधीही बाद होत नाही ते ज्ञान म्हणजे कुटस्थ ज्ञान आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे कुटस्थ ज्ञानाचा बाद होत नाही. बघा बरं का, फार गोड शब्द वापरला आहे, कूटस्थ. कूटे स्थिते तद कूटस्थम, कूट पद्धतीनं असणारं कूट. स्थिर ज्ञान ज्याच्यामध्ये कधीही कोणताही बदल होत नाही. जगामध्ये असे काही पदार्थ आहेत, असे काही नियम आहेत की ज्यांचा कधीच बदल होत नाही. बघा, एक गणिताचा शिक्षक होता आणि त्या गणितांच्या शिक्षकांनी बरेच दिवस पाढे म्हटले नाहीत. मग ते सगळे पाढे 2, 3, 4, 30पर्यंतचे सगळे असणारे पाढे त्याच्या स्वप्नामध्ये आले. आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा का हो, म्हणले तुम्ही गणिताचे शिक्षक आहात. म्हणले हो. तुम्ही पाढे म्हणत नाहीत. म्हणले नाही म्हणत. काय जमत नाही का तुम्हाला? जर तुम्हाला पाढे म्हणायला जमत नसेल, अवघड वाटत असेल तर आम्ही आमच्यामध्ये बदल करतो. 2 दुणे 4च्या ऐवजी 2 दुणे 3 होतो, 2 त्रिक 5 होतो, 2 चौक 7 होतो. आमच्यामध्ये बदल करतो, पण तुम्ही रोज म्हणा. असं म्हणतं का कोण? पाढे म्हणतील का असं? पाढे म्हणणार नाही. कारण काही सिद्धांत असे असतात की ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. आणि ज्या सिद्धांतामध्ये कधीच बदल होत नाही त्याला कूटस्थ असं म्हटलं जातं. कूटस्थ. कूट या शब्दाचा जर मराठीमध्ये अर्थ पाहिला तर कूट या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ एक कोड असा होतो आणि दुसरा ऐरण असा होतो. ऐरण. ऐरण म्हणजे काय? 2 पद्धतीची ऐरणी आहेत. एक सोनाराकडे असणारी ऐरण आणि दुसरं लोहाराकडे असणारी ऐरण. सगळ्यांना माहिती आहे ऐरण म्हणजे काय ते. त्या ऐरणीचा जर आपण विचार केला तर ऐरणीमध्ये बदल होतो का? बदल होत नाही. म्हणून मुद्दाम आपण काय करतो, उदाहरण घेताना लोखंडाचं घेतो, लोहाराचं उदाहरण घेतो. लोहार काय करतो, त्या ऐरणीवर हातोड्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तूची निर्मिती करतो. म्हणजे सांडस निर्माण करतो, उलथनं निर्माण करतो, तवा निर्माण करतो, खुरपं, कोयता, सगळ्या वस्तू निर्माण करतो, खिळे निर्माण करतो वेगवेगळ्या पद्धतीची. ते निर्माण करत असताना वापरलं जातं ते साधन कोणतं आहे तर ऐरण आणि हातोडा. त्या लोखंडामध्ये बदल होतो, पण मूळ ऐरणीमध्ये कधी बदल होतोय का? तर मूळ ऐरणीमध्ये कधीही बदल होत नाही. आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही त्याला काय म्हटलं जातं? कूटस्थ म्हटलं जातं. त्याला कूट म्हटलं जातं. आणि हे कूट हे ब्रह्माचं लक्षण सांगितलेलं आहे. गीतेचा आपण विचार करा. गीतेमध्ये वर्णन करताना 12व्या अध्यायामध्ये वर्णन केले कूटस्थम अचलम ध्रुवम. कूटस्थ, अचल आणि ध्रुव समानार्थी शब्द आहेत. आपण त्याचा ज्यावेळेस भक्तियोगाचा विचार करणार आहोत त्या भक्तियोगामध्ये त्याचा विचार चांगल्या पद्धतीने करूया. पण इथं आपल्याला काय अपेक्षित आहे? कूटस्थ, अचल आणि ध्रुव या 3 शब्दाचे अर्थ अमरकोशामध्ये समान सांगितले. तो कूट आहे, बदलत नाही. अचल आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही. ध्रुव म्हणजे स्थिर आहे, देशतः, वस्तुतः, कालतः, ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद होत नाही. अशा पद्धतीचं जे आहे त्याला स्थिर किंवा कूट असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे काय? आकाश स्थिर आहे. त्याच्यामध्ये मेघ येतात, मेघ जातात. मेघ जरी आले, मेघ जरी गेले
तरी त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही, आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही त्यालाच कूटस्थ म्हटलं जातं. म्हणजे मेघ आले आपल्याला कळालं, मेघ आले आपल्याला कळालं, आपण काय म्हणतो, आकाश मेघाने भरलेलं आहे. मग आकाश मेघाने भरलेलं आहे म्हटल्यानंतर मेघ येतील, मेघ जातील, पण आकाशामध्ये कोणता बदल होणार आहे का? आकाशामध्ये बदल होणार नाही. म्हणजे मेघ येणं, मेघ जाणं हे धाराज्ञान झालं, पण आकाश असणं हे मात्र कूटस्थ ज्ञान आहे, स्वरूप ज्ञान आहे, असा आपल्याला विचार करावा लागतो. आता हे जे ज्ञान आहे, जे धाराज्ञान, हे धाराज्ञान शाश्वत आहे का? तर धाराज्ञान शाश्वत नाही, धाराज्ञान अशाश्वत आहे. कूटस्थ ज्ञान शाश्वत आहे, धाराज्ञान अशाश्वत आहे. ते कशाच्या माध्यमातून निर्माण होतं? तर सांगितलं की बाबा शब्द स्पर्शादयो विद्या, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या माध्यमातून ते आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. उदाहरणार्थ बघा, तुमच्या अंतःकरणामध्ये कोणता पदार्थ आहे? सगळे पदार्थ तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत, पण आता मी एका पदार्थाचं नाव घेतो, होणारी प्रक्रिया सांगा. मी त्या पदार्थाचं नाव घेतलं, वस्तूचं नाव घेतलं हिमालय. हिमालय हे नाव घेतल्याबरोबर तुमची अंतःकरण वृत्ती कशी झाली? तर पर्वत स्वरूप झाली, हिमालयासारखी झाली. ज्यांनी हिमालय खरोखर पाहिलाय त्याला त्याच्यासमोर खरोखर पाहिलेला हिमालय त्या ठिकाणी उभा राहिला. ज्यांनी तो पुस्तकामध्ये पाहिलेला आहे त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी पुस्तकामध्ये पाहिलेला हिमालय त्या ठिकाणी उभा राहिला. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या वस्तूचं नाव घेतो त्या वेळेस ती वस्तू आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. मग एक प्रश्न असा आहे, हिमालय नाव उच्चारण करण्याच्या आधी तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा अभाव होता का ज्ञान होतं? हिमालय नावाच्या पर्वताच्या नावाचं उच्चारण झालं, तुमची अंतःकरण वृत्ती हिमालय स्वरूप झाली, हिमालयाचं ज्ञान झालं, याचा अर्थ ज्ञानाचा अभाव होता का? तर याचं उत्तर आहे होय. हिमालयाच्या ज्ञानाचा अभाव होता. ज्यावेळेस हिमालय पर्वताचं उच्चारण झालं त्यावेळेस तुमची अंतःकरण वृत्ती हिमालय स्वरूपाची झाली आणि म्हणून तुम्हाला हिमालयाचं ज्ञान झालं. पण तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा पूर्णतः अभाव होता का असं म्हणावं लागेल का? नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान होतं आणि ते ज्ञान जे तुमच्या अंतःकरणामध्ये होतं त्यालाच आत्मज्ञान म्हटलं जातं, कूटस्थ ज्ञान म्हटलं जातं आणि त्यालाच संवित असं म्हटलं जातं. जे संवित एकरूप्या न भिद्यते अशा स्वरूपाचं आहे. हिमालय नावाचं उच्चारण केलं, हिमालय नावाचं उच्चारण केल्याबरोबर तुमची अंतःकरण वृत्ती हिमालय स्वरूप झाली. तुमच्या अंतःकरणामध्ये हिमालयाचं स्वरूप निर्माण झालं आणि ज्या वेळेस दुसऱ्या पदार्थाचं नाव घेतलं गेलं त्यावेळेस ती अंतःकरण वृत्तीला यायला गेली आणि दुसरं त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणजे हिमालय म्हटलं पहिल्यांदा, हिमालयासारखी अंतःकरण वृत्ती झाली. हिमालय सोडलं, गंगा म्हटलं, ही गंगा नदीसारखी अंतःकरण वृत्ती झाली. पुन्हा पंढरपूर म्हटलं, पंढरपुरासारखी अंतःकरण वृत्ती झाली. आळंदी म्हटलं, आळंदी स्वरूप अंतःकरण वृत्ती झाली. म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये निश्चित पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळे बदल झाले. वृत्ती आली, वृत्तीच्या माध्यमातून ज्ञानाची निर्मिती झाली, क्षणभर टिकली, नंतर ती अंतःकरण वृत्ती लयाला गेली, दुसरं वृत्ती ज्ञान झालं, ते लयाला गेलं, तिसरं वृत्ती ज्ञान झालं, ते लयाला गेलं. ही प्रक्रिया अविरत पद्धतीनं चालू आहे. मग ह्या अविरत पद्धतीनं जे ज्ञान होतं त्याला वृत्तीज्ञान किंवा धाराज्ञान म्हटलं जातं, त्याला संवित म्हटलं जात नाही. अंतःकरण वृत्ती पूर्णतः शांत झाली, अंतःकरण वृत्ती पूर्णतः लयाला गेली आणि मग जे ज्ञान झालं, मग जे ज्ञान अंतःकरणामध्ये शिल्लक आहे त्याला संवित, त्याला कूटस्थ किंवा त्याला आत्मज्ञान म्हटलं गेलेलं आहे असं या ठिकाणी पाहायला सापडतं. फार गोड वर्णन केले विद्यारण्य स्वामींनी.
अरे अंतःकरण वृत्तीच्या माध्यमातून विभिन्न पद्धतीचं ज्ञान होणार आहे, विभिन्न पद्धतीचं ज्ञान आहे. एक शब्दाचं ज्ञान आहे का नाही. डोळे मिटायला सांगितले, डोळे मिटायला सांगितले, हात पुढं घ्यायला सांगितले आणि सांगितलं ओळखा पदार्थ कोणता आहे, आणि मग त्याच्या हातामध्ये फणस दिलं. फणसाची काठी चोचायला लागली, बरोबर म्हटलं हे फणस आहे. दुसरं वेल्वेटचा एक कागद त्याच्या हातामध्ये दिला, वेल्वेटचं कापड हातामध्ये दिलं आणि सांगितलं काय ओळख. त्यांनी लगेच स्पर्शाच्या माध्यमातून ते ओळखलं की बाबा हे मऊ लागतंय, वेल्वेट आहे. त्याच्या हातामध्ये घोंगडी दिली, सांगितलं खरबरीत लागतंय, हे घोंगड आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं शब्दाच्या माध्यमातून ज्ञान होतं तसंच स्पर्शाच्या, तसंच रसाच्या, तसंच रूपाच्या, तसंच गंधाच्या माध्यमातून अविरत ज्ञान होते. आणि या अविरत ज्ञान प्रक्रियेच्या माध्यमातून विभिन्नता निर्माण झालेली आपल्याला पाहायला सापडते. वैचित्र्य असा या ठिकाणी शब्द वापरला आहे. विचित्र ज्ञान आहे. किती विचित्र ज्ञान आहे तर एकाच आपण शब्दाचा विचार केला तर शब्दाचे अनेक प्रकार आहेत, शब्दाचे अनेक प्रकार आहेत. बघा शब्द म्हणजे काय तर स्वर, स्वराचे अनेक प्रकार आहे. काळी एक आहे, काळी दोन आहे, काळी तीन आहे, पांढरी एक आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, पांढरी पाच आहे, हे आपल्याला सगळ्याला पाहायला सापडतं. असंच नाही तर बघा ज्यावेळेस एखादा व्यक्ती लहान असतो त्यावेळेस लहान असताना त्याचा आवाज भिन्न असतो आणि मोठ्या झाल्यानंतर त्याचा जो आवाज आहे ते थोडा भिन्न होतो. वृद्धापकालामध्ये त्याचा आवाज भिन्न असतो. मोठेपणी लहान असताना आवाज गोड असतो, नंतर त्याचा कंठ फुटतो आणि कंठ फुटल्यानंतर त्याच्या आवाजामध्ये भिन्नता पाहायला सापडते. आणि वृद्धावस्था प्राप्त झाली की वृद्धावस्थेमध्ये सुद्धा त्याच्या आवाजामध्ये एक प्रकारची खिन्नता, दुःखता किंवा एक प्रकारचा त्रासलेलापणा आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे ज्या पद्धतीने एकच आहे, एकच शब्द नावाचा स्वर आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. अनंत प्रकारचे शब्द आहेत, अनंत प्रकारचे शब्द आहेत. एकच शब्द एकाच पद्धतीनं कधीही व्यक्ती उच्चारू शकत नाही. एकच शब्द आहे. ओंकार जर असेल तर ओम नावाचा शब्दसुद्धा एक व्यक्ती एकाच पद्धतीनं उच्चारू शकत नाही. कधी त्याच्या स्वरामध्ये फरक आहे, कधी त्याच्या लांबीमध्ये फरक आहे, बरोबर का नाही. म्हणजे म्हणून त्याला सांगितलं की वैचित्र्या हे विचित्र पद्धतीचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे, कारण अडकला तर अवघड आहे ना, अवघड आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये फार गोड वर्णन केले महाराज. शब्दादिभिः पंचभिरेव पंच पंचत्व मातुस्वगुणेन बद्धाः कुरंग मतंग पतंग भृंग मीनः नरः पंचभिरेव पंच. जनस्तुती लागे मधुर म्हणती उद्धारावया हरीचा अवतार आम्हासाठी जाहला स्थिर तेने तो धरे शब्द गोडी. जगद्गुरू शंकराचार्यांनी जे एका श्लोकामध्ये पंचगुणांचं वर्णन केलेलं आहे तेच आमच्या नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये वर्णन केलेलं आहे. तुम्ही ते पाहून घ्या. चिरंजीव पद, त्या चिरंजीव पदामध्ये सांगितलं की बाबा पंच जे गुण आहेत हे आपल्याला एवढे बोलवतात, एवढे बोलवतात, एवढे बोलवतात की जे आपली स्तुती करतात तेच आपली परत निंदा करायला प्रवृत्त होतात. मग जे जे जन वंदिती तेची त्याची निंदा करीती परी अनुताप नुपजे चित्ती ही अवस्था सिद्ध होते. म्हणजे काय तर एक आहे ते वैचित्र्या जाग्रते पृथक अशा स्वरूपाचे आहेत. आता ही जी पंचगुण आहेत ना हे पंच महाभूतांपासून प्रवृत्त झालेले आहेत. विषय थोडासा भरकटला होता, परत आपण विषयावर आलो बरं का. वैचित्र्या जाग्रते पृथक हे जे पंचमहाभूतांच्या माध्यमातून होणारं ज्ञान आहे ते विभक्त आहे ना, विभक्त आहे. एक शब्द दुसऱ्या शब्दासारखा नाही, एक स्पर्श दुसऱ्या स्पर्शासारखा नाही, एक गंध दुसऱ्या गंधासारखा नाही, एक रस दुसऱ्या रसासारखा नाही. पाण्यामध्ये सुद्धा फरक आहे बघा. आपण घरचं पाणी पिलो ते वेगळं लागतं, बाहेर पाणी पिलेलं वेगळं लागतं. काही काही लोकांना ते पाणी सहन होत नाही, मग ते काय करतात त्या जारचं किंवा त्या बाटलीतलं पाणी पितात. नाही महाराज आम्हाला ते चालत नाही, आम्ही बाटलीतलं पाणी पितो. पाण्यामध्ये सुद्धा फरक आहे. परंतु इथं मात्र असं सांगितलं ततो विभक्त्या तत्संवित एकरूप्यानं भिद्यते. आपल्याला जरी बाहेरून वाटत असलं की हे विभिन्न पद्धतीचं ज्ञान आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे, गंधज्ञान वेगळं, स्पर्शज्ञान वेगळं, रूपज्ञान वेगळं, रसज्ञान वेगळं, शब्दज्ञान वेगळं, हे वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे.
परंतु शास्त्र सांगतं किंवा या ठिकाणी विद्यारण्य स्वामी सांगतात एक रूप्या न भिद्यते, ती एकरूपच ज्ञान आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा भेद नाही. बघा बरं का, आत्तापर्यंत आपण विचार केला तो विभक्ततेचा विचार केला आहे, विभिन्नतेचा विचार केला आहे, वैचित्र्याचा विचार केला आहे, परंतु विद्यारण्य स्वामी म्हणतात तुम्हाला जरी दिसत असलं तरी एक रूप्यानं भिद्यते, हीच प्रतिज्ञा आहे, हेच सिद्ध करायचं आहे आपल्याला. ती एकरूपच ज्ञान आहे, शब्दाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान, वेगवेगळे जरी शब्द असले तरी ते एकरूप आहे. स्पर्शाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान, स्पर्श तरी विभिन्न पद्धतीचा असेल तरी एकरूप आहे. रूप रसगंध या माध्यमातून झालेलं ज्ञान वेगवेगळं असलं तरी एकरूपच आहे. आता एकरूप्यानं भिद्यते असं प्रतिज्ञा जर डायरेक्ट केली आणि एकरूपताच त्यांना दिली तर अवघड आहे ना. आम्हाला येणारा अनुभव, आम्हाला होणारं ज्ञान आणि आम्ही पाहतोय ते, आम्हाला सांगतात ते, याच्यामध्ये भिन्नता आहे. आम्हाला अनुभव काय, वैचित्र्या जागृते पृथक, पण इथं वर्णन केले एक रूप्यानं भिद्यते. कसं असावं हे, याचा थोडासा आपण विचार करूया. बघा, पंच विषय हे पंचमहाभूतांचे प्रतिपादत्व करतात. पंचमहाभूतांपासून या पंचगुणांची निर्मिती आहे. म्हणजे जसं आकाशाचा शब्द आहे, वायूचा स्पर्श आहे, अग्नीचा रूप आहे, जलाचा रस आहे आणि पृथ्वीचा गंध आहे. याला काय म्हटलं जातं, पंचमहाभूत या पंचगुणांच्या माध्यमातून पंच असणाऱ्या आहाराच्या माध्यमातून, आधारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला सापडतात. मग हे पंचमहाभूत पंचगुणांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्ययाला येतात. कुणी आकाशाला पाहिलं का हो? त्याचं उत्तर आहे नाही, आकाशाला पाहिलं नाही आम्ही, पण आम्ही शब्द ऐकलाय. कुणी अग्नीला पाहिलं का? अग्नीला पाहिलं नाही आम्ही, मग आम्ही काय केलं, त्याचं रूप पाहिले. म्हणजे पंचमहाभूतांचं ग्रहण आपल्याला होतच नाही. पंचमहाभूतांचं ग्रहण होतंय का? होत नाही. मग आपल्याला ग्रहण कशाचं होतं, तर आपल्याला ग्रहण त्यांच्या शब्द गुणांचं होतं. शब्द आम्ही कानाला ऐकतो, आकाश व्याप्त आहे का, आकाश कशाने आम्हाला कळेल का? कळणार नाही. प्रत्येक महाभूतासाठी एक एक गुण आहे आणि प्रत्येक महाभूतांसाठी एक एक गुण असल्यामुळं त्यांच्यामध्ये गुणगुणी संबंध आहे. गुणगुणी संबंध आणि गुणगुणी संबंध असल्यामुळं गुणी आणि गुण या दोन्हीही गोष्टींचा जर आम्ही विचार केला तर या दोन्हीही गोष्टींपैकी आम्हाला गुण कळतोय पण गुणी कळत नाही. आता गुणाची व्याप्ती जास्त आहे का गुणींची व्याप्ती जास्त आहे? तर गुण हा गुणीच्या आश्रयानं राहतो, म्हणजे गुणाची व्याप्ती कमी आहे पण गुणीची व्याप्ती जास्त आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. आकाशाचा शब्द हा गुण आहे, मग शब्दाची व्याप्ती जास्त आहे का आकाशाची? आकाशाची व्याप्ती ही शब्दाच्या पेक्षाही जास्त. त्याचा विचार करत असताना आपण एखादा सामान्य उदाहरण घेऊया. एखादा व्यक्ती दानशूर असतो, मग त्याचा विचार करताना काय सांगितलं, दान आणि दानी असा विचार केला. भागवतामध्ये गोड वर्णन आहे बळीराजाच्या कथा प्रसंगामध्ये, पण आपल्याला तिकडे जायचं नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ज्या वेळेस दानी व्यक्ती असते त्याचा गुण असतो की दानशूर येतो, मग त्याच्या दानशूरणामध्ये तारतम्यता असते की लग्नाच्या पूर्वी त्याचं दानित्व दानशूरता जास्त होती पण लग्नानंतर दानशूरता कमी झाली असं म्हणू शकतो आपण. म्हणजे आपण जर विचार केला तर त्याच्या दानशूरतेमध्ये फरक पडलेला आपल्याला पाहायला सापडतो. पहिल्यांदा दानी असतो, परत दानी राहत नाही. आता बघा, आपण जर तसा विचार केला तर ही जी पंचमहाभूतं आहेत, ही पंचमहाभूतं त्यांच्या गुणांच्या माध्यमातून, द्रव्यांच्या माध्यमातून आश्रयाला राहतात असं आपल्याला पाहायला सापडतं. मग जर समजा पंचमहाभूतं पंचगुणांच्या माध्यमातून जर आश्रयाला राहत असतील
तर त्या ठिकाणी आपल्याला हा विचार करावा लागतो की ही पंचमहाभूतं ज्या असणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून आश्रयाला राहतात, त्या वस्तू ह्या तशाच आहेत का भिन्न आहेत? आता समजा पृथ्वीचा गुण आहे. काय गुण आहे पृथ्वीचा? गंध नावाचा गुण आहे. मग गंध नावाचा गुण पृथ्वीचा आहे. ज्या ज्या ठिकाणी गंध आहे त्या ठिकाणी पृथ्वी आहेच. पण कधी कधी असं आहे, व्याप्ती गुणीची जास्त आहे गुणापेक्षा, त्यामुळे कधी कधी गंध नसतो, त्याही ठिकाणी पृथ्वी अस्तित्वात असलेली आपल्याला पाहायला सापडते. बघा, एक जण चंद्रावर गेला आणि चंद्रावर गेल्यानंतर त्याला गंध आला. आता चंद्रावर गेल्यानंतर त्याला गंध आल्यानंतर काय म्हणायचं की या ठिकाणी चंद्रावर पृथ्वी आहे असं म्हणायचं का? चंद्रावर सुद्धा पृथ्वी तत्व आहे हे मान्य करावं लागतं. चंद्रावर वारा लागला तर चंद्रावर सुद्धा स्पर्श झाल्यानंतर वायुतत्व आहे हे मान्य करावं लागतं. नाहीतर काय होईल, चंद्रावर गंध आला तर ते चंद्राचं चंद्रतत्व झालं असं जर आपण मानलं तर 6वं तत्व आलं चंद्रतत्व, 7वं तत्व आलं मंगळतत्व, बुधतत्व, जेवढे तारे आहेत, जेवढे ग्रह आहेत तेवढी तत्व झाली. पण हे योग्य आहे का? तर हे योग्य नाही. आपण ज्यावेळेस पंचमहाभूतांचा विचार करतो त्यावेळेस ते पंचमहाभूत 5च आहेत आणि त्यांचे गुण 5च आहेत असं आपल्याला पाहायला सापडतं. त्याहीपेक्षा विचित्र काहीही नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. पण तुम्ही म्हणाल की महाराज आम्हाला अनुभूती येणारी काही तत्व आहेत. आम्हाला अनुभूती येणारी काही तत्व कोणतं? तर बघा, वजन नावाचं एक तत्व आहे, सुखदुःख नावाचं तत्व आहे, हे आम्हाला अनुभूतीला येतं. मग हे वजन म्हणजे काय, त्याचं प्रमाण काय, याचा विचार काय? कारण हे पंचमहाभूतांमध्ये आहे का कुठं? नाही. भार वजन हे पृथ्वी तत्व आहे असं म्हटलंय का? नाही. पण आम्हाला जाणवतं ना, ते जाणवतं. मग नक्की काय वजन हे तत्व कशात बसतं? बघा बरं का, आपण जर विचार केला तर पंचमहाभूतांची पंचतत्व आहेत, पंचगुण आहेत, त्यापेक्षा 6वा गुण नाही. मग वजन कशात बसवायचं? तर याचा विचार करत असताना आपल्याला इंद्रियांचा विचार करावा लागतो. पंचमहाभूतांचे जे पंचगुण आहेत त्यासाठी पंचेंद्रियांची रचना आहे. शब्द कान आहे, भद्रम कर्णेभिः शृणुयाम, कान दिले कशासाठी? ऐकण्यासाठी. भद्रम पक्षेमाक्षभिर्यजत्राः, चांगलं पाहण्यासाठी डोळे दिले. बोलण्यासाठी मुख दिलं, शब्द. घ्राणेंद्रिय दिलं, नासिका. आणि त्वचा दिली, स्पर्श. पंच इंद्रिय दिली. तर वजनाची अनुभूती कशाने येते? वजन हे कशाच्या माध्यमातून कळतं? कानाच्या, डोळ्याच्या, नाकाच्या, तोंडाच्या का त्वचेच्या माध्यमातून? कशाच्याच माध्यमातून कळत नाही. वजन हे कशालाच ग्राह्य नाही आहे. मग वजन म्हणजे काय? त्याचं प्रमाण काय? प्रमाण म्हटल्यानंतर आपण करतो की बाबा त्याचं किलोग्रॅम प्रमाण आहे, किलोमध्ये मोजलं जातं, टनामध्ये मोजलं जातं, क्विंटलमध्ये मोजलं जातं, ग्रॅममध्ये मोजलं जातं, तोळ्यामध्ये मोजलं जातं. हे त्याचं प्रमाण नाही. आपण ठरवलं आहे हे 1 ग्रॅम आहे, हे 1 किलो आहे, आपण ठरवलं आहे. मूलभूत प्रमाण आहे का ते? मूलभूत प्रमाण नाही. बघा, एक व्यापारी होता, त्याच्याकडे एक शेतकरी तूप विकण्यासाठी येत होता. तूप विकण्यासाठी होता. पण तो व्यापारी जो होता ना, तो चतुर होता. त्यांनी काय करायचा, 1 लिटर 1 किलो तुपाच्या ऐवजी 950 ग्रॅम तूप फक्त द्यायचं, 50 ग्रॅम वाचवायचं. मग असं करत असताना यांनी विचार केला की आपण जेवढं तूप देतो 1 किलो म्हणून, कदाचित आपलं वजन चुकतंय, कारण व्यापारी त्याहीपेक्षा कमीने विकतोय. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या मित्राकडून 1 तुपाची बाटली 950 ग्रॅमची त्याकडनं विकत घेतली. 950 ग्रॅमची बाटली त्याकडनं विकत घेतली आणि तेवढ्याच मापाचं तूप त्याला द्यायला सुरुवात केली. 950 झालं की 1 किलो म्हणून विकायचं. आता हे 950 किंवा 1 किलो कुणी ठरवलं? आपण ठरवलं. बरं, याच्यामध्ये संवितता आहे का? एकरूपता आहे का वजनामध्ये? वजनामध्ये एकरूपता नाही. म्हणजे याचं वजन वेगळं त्याचं वजन वेगळं असं नाही बरं का. आपण जर पृथ्वीवर वजन केलं त्या वजनापेक्षा चंद्रावर केलेलं वजन हे 1/6 भरतं. म्हणजे 60 किलोचा माणूस जर पृथ्वीवर असेल तर त्याचं वजन चंद्रावर हे 10 किलो आहे.
आणि अंतरिक्षामध्ये विचार केला तर त्याचं वजन 0. म्हणजे वजन हे एकाच व्यक्तीचं निरनिराळ्या ठिकाणी बदलत गेलेलं आपल्याला पाहायला सापडतं. एकाच व्यक्तीचं वजन निरनिराळ्या ठिकाणी बदलत गेले, मग ते संवित आहे का? नाही. मग हे काय आहे? तर वजन ही फक्त अनुभूती आहे, बाकीचं दुसरं काही नाही. हे आपण ठरवलेलं आहे, अनुभूती आहे ती. आणि अनुभूती किंवा ज्याला प्रतीती म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा शास्त्रीय भाव नाही. म्हणून त्या ठिकाणी वर्णन केले की बाबा हे जरी पंच ज्ञानेंद्रिय असतील तरी या पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होणारं ज्ञान तेवढाच विचार करायचा आहे. 6व्या ज्ञानाचा विचार करायचा नाही, 6व्या इंद्रियाचा विचार करायचा नाही, कारण 6वं इंद्रियही नाही आणि 6वं प्रमाणही नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून सांगितलं एकरूप्या न भिद्यते, एकरूप आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं नाही. मग पुढे जाऊन थोडासा असा विचार केला, शब्दाच्या माध्यमातून होणारं शब्दज्ञान आहे, स्पर्शाच्या माध्यमातून होणारं स्पर्शज्ञान आहे, रूप रस गंध याच्या माध्यमातून होणारे त्या पद्धतीचे ज्ञान आहेत. मग हे विभिन्न आहेत का? तर त्यांनी सांगितलं नाही, विभिन्न नाहीत. याला उदाहरण देताना आकाशाचं उदाहरण दिलं. बघा, मोठं महाकाश आहे, तेच घटामध्ये विचार केला तर त्याला घटाकाश म्हटलं गेलं. तेच जर जलामध्ये विचार केला तर जलाकाश म्हटलं गेलं. म्हणजे एकच आकाश आहे, त्या आकाशाला विभिन्न पद्धतीच्या उपाधी लागल्या आणि विभिन्न पद्धतीच्या उपाधी लागल्यानंतर त्या माध्यमातून ज्या ज्ञानाची उत्पत्ती झाली, निर्मिती झाली, त्याला त्या पद्धतीचं ज्ञान म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्या पद्धतीचं ज्ञान म्हटलं गेलेलं पाहायला सापडतं. पण त्याच्यामध्ये भेद आहे का? तर त्याच्यामध्ये भेद नाही. उपाधी आहे म्हणून भेद आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि उपाधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे भेद होतात. आपण विचारसागरामध्ये याचा विचार केला आहे. 3 पद्धतीचे भेद आहेत: स्वगत, सजातीय आणि विजातीय. वृक्षस्य स्वगत भेदो मूल पुष्प फलादिषु वृक्षांतर स्वजातीय विजातीय शिलादिषु. 3 पद्धतीचे भेद दिले. वृक्षस्य स्वगतो भेदो, एकाच वृक्षामध्ये स्वगत भेद आहेत. कोणकोणते? त्याचे फल, पुष्प, मूलादिषु. फल आहे, पुष्प आहेत, खोड आहे, मूळ आहे, अशा पद्धतीचे भेद आहेत. वृक्षांतर स्वजातीय, वृक्षांतर, एक वृक्ष आहे आंब्याचा, दुसरा येतो पेरूचा आहे, तिसरा येतो मोसंबीचा आहे. याच्यामध्ये भेद आहेत. वृक्ष जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भेद, याला म्हणतात वृक्षांतर स्वजातीय भेद झाला. आणि विजातीय शिलादिषु, आणि त्याची विजातीय भेदाचा जर विचार केला तर विजातीय भेद कोणकोणते? तर शिला आदिषु, शिला दगड आहे, पाणी आहे, हे जे भेद आहेत याला म्हटलं जातं विजातीय. म्हणजे मनुष्याचा विचार केला तर मनुष्याचे हात पाय आहेत, हे स्वगत भेद झाले. एक मनुष्य, दुसरा मनुष्य, त्याला सजातीय भेद म्हटले गेले. आणि विजातीय भेद म्हणजे कोणकोणते? तर एक मनुष्य आहे आणि दुसरी गाय आहे, एक मनुष्य आहे, तिसरी म्हैस आहे, याला म्हटलं जातं विजातीय. तसं संवितचे स्वगत विजातीय आणि सजातीय भेद आहेत का? तर नाही. संवित म्हणजे चेतन आहे आणि चेतनेला भेद नाही. चेतना ही एकच आहे. त्याला स्वगत भेद नाही कारण त्याला अवयव नाही. त्याला सजातीय भेद नाही कारण त्याला कोणत्याही पद्धतीची अन्य चेतना नाही. आणि विजातीयही भेद नाही कारण चेतनेपेक्षाही, संवितपेक्षाही दुसरं आपल्याला काही दिसत असेल तरी ते दिसून न दिसल्यासारखं आहे, ते मिथ्या आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि म्हणून जागृत अवस्थेमध्ये हे भेद आपल्याला दिसतात, विविधतेमध्ये आपल्याला हे भेद दिसतात. जरी हे भेद असले तरी या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केली, एकरूप्या न भिद्यते, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाहीच. शब्दाच्या माध्यमातून होणारं, स्पर्शाच्या माध्यमातून होणारं, रूपाच्या रसाच्या माध्यमातून होणारं ज्ञान हे जरी विभिन्न असलं तरी मूलतः ते ज्ञान एकच स्वरूप आहे, संवित स्वरूप आहे, की ज्याला स्वगत, सजातीय आणि विजातीय अशा कोणत्याही पद्धतीचे भेद नाहीत
असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून सांगितलं शब्दस्पर्शादयो वेत्या वैचित्र्या जागृते पृथक. वैचित्र्या जागृते पृथक. जागृत अवस्थेमध्ये होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान एकरूप्या न भिद्यते. ते एकरूप आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. आता विद्यारण्य स्वामींनी फार गोड इथं जागृत नावाचा शब्द वापरला आहे. म्हणजे काय, जागृत अवस्थेमध्ये होणारं ज्ञान भिन्न नाही. आता एकच अवस्था आहे का हो? एकच फक्त जागृत अवस्था आहे का? नाही, तर स्वप्नावस्था सुद्धा आहे. मग जसं जागृत अवस्थेमध्ये भेद नाही, मग स्वप्नावस्थेमध्ये भेद आहे का? स्वप्नावस्थेमध्ये आम्हाला ते विभिन्न पद्धतीचं वाटतं का? किंवा संवित जागृत अवस्थेमध्ये एक आहे तर स्वप्नावस्थेमध्ये भिन्न भिन्न आहे का? याचा विचार करताना आपल्याला पुढच्या श्लोकाचा विचार करायचा आहे. आणि तो पुढच्या श्लोकाचा विचार आपण पुढच्या भागामध्ये, व्हिडिओच्या भागामध्ये करणार आहोत. रामकृष्ण हरी.